आपण आपलं रोजचं आयुष्य जगत असतो, पण प्रत्येक दिवसागणिक आपलं व्यक्तिमत्व घडत असतं. आता आपलं व्यक्तिमत्व म्हणजे काय, तर आपण कसे दिसतो, आपला चेहरा, आपले केस, आपले कपडे, हे झालं सगळं आपलं बाह्य व्यक्तिमत्व. पण हे इतपतच मर्यादित असतं का, तर अजिबात नाही. आपली पर्सनॅलिटी याच्यापेक्षाही बरंच काही असते. मग मी असं का म्हटलं की प्रत्येक दिवस आपलं व्यक्तिमत्व घडवत असतो? होय, कारण आपलं रोजचं जगणं, आपलं आयुष्य जगणं आणि त्याची पद्धत, ती एक पद्धत ठरलेली असते. आयुष्याकडे पाहण्याचा आपला एक दृष्टिकोन तयार झालेला असतो. आपले विचार व्यक्त करण्याची पद्धत, आपलं इतरांसोबतचं वागणं बोलणं, त्याची ही एक पद्धत असते. आपल्या स्वतःच्या अशा काही सवयी असतात. ह्या सगळ्या गोष्टी मिळून आपलं एक व्यक्तिमत्व आकार घेत असतं किंवा ते ऑलरेडी तयार झालेलं असतं आपल्या सोबत असणाऱ्या चार चौघांच्या नजरेमध्ये. आता हे व्यक्तिमत्व एकतर सकारात्मक तरी असतं किंवा नकारात्मक तरी असतं. मग अशा कोणत्या गोष्टी आहेत जेणेकरून आपलं व्यक्तिमत्व सकारात्मक होईल, ते जास्तीत जास्त आकर्षक होईल? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही साध्या सोप्या सवयी सांगणार आहे, जेणेकरून तुमचं व्यक्तिमत्व सुद्धा उत्तम होईल, छान बनेल. साध्या सोप्याच गोष्टी असतात. त्यातली ही एक पहिली सवय, स्वतःच्या बॉडी लँग्वेज कडे लक्ष द्या. बॉडी लँग्वेज म्हणजे काय, तर आपल्या शरीराची भाषा, देहबोली, देहभाव. बऱ्याचदा आपल्याही नकळत आपण या शरीराच्या द्वारे बरंच काही बोलत असतो. देहबोलीतून बऱ्याचशा गोष्टी व्यक्त होत असतात. आपण जेव्हा असे ताठ उभे राहतो ना एखाद्या व्यक्तीसमोर, तेव्हा आपला कॉन्फिडन्स त्यातून दिसून येतो. आपण अगदी साधी चेअर जेव्हा ढकलतो ना, तेव्हा आपण किती अजावळ आहोत ते त्यातून दिसून येतं. खुर्चीत व्यवस्थित बसणं, खुर्चीतून व्यवस्थित ती खुर्ची हलव न करता, त्याचा फार आवाज न करता तिथून उठणं, व्यवस्थित शेक हँड करणं, यातून सुद्धा बऱ्याचशा गोष्टी दिसून येतात. तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत जेव्हा हस्तांदोलन करता, त्यावेळी तुमचा स्वतःवरचा किती आत्मविश्वास आहे ते त्यातून दिसून येतं. तुम्ही समोरच्या व्यक्तीसोबत कसे बोलता, समोरची व्यक्ती तुम्हाला काहीतरी सांगते आणि तुमचं भलतीकडेच लक्ष आहे, तुम्ही मोबाईल मध्ये डोकं खुपसून तरी आहात किंवा हातांच्या बोटांची काहीतरी चाळवाचाळव सुरू आहे, यातून तुम्ही चांगले लिस्नर नाही हे दिसून येतं. तुमच्या बॉडी लँग्वेज कडे जरूर लक्ष द्या. तुम्ही दिवसभरामध्ये स्वतःच निरीक्षण करा. तुम्ही कसे वागता, कसे उठता, एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने बसता, तुमचे हस्तांदोलन करण्याची पद्धत काय आहे, याकडे जरूर लक्ष द्या. तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीसमोर उभे असता, त्यावेळी कसे उभे असता, अगदी छान निडरपणे, ताठपणे की कंटाळलेल्या अवस्थेमध्ये? या सगळ्या गोष्टींवरून तुम्ही किती शिस्तबद्ध आहात, तुमच्यात किती आत्मविश्वास आहे, तुम्ही कसे अजावळ नाही आहात, अशा बऱ्याचशा गोष्टी दिसून येतात. ही झाली पहिली गोष्ट, बॉडी लँग्वेज कडे लक्ष देणं. दुसरी गोष्ट अर्थातच आपले कपडे. आता कपड्यांकडे लक्ष द्यायचं म्हणजे काय, तर खूप महागडे कपडे कुठून तरी खरेदी करून आणायचे, तेच वापरायचे किंवा ब्रँडेड कपडेच वापरायचे असं अजिबात नाही. आपण जे कपडे वापरतो ते अर्थातच स्वच्छ असावेत, नीटनेटके असावेत, हे आपण 1000 वेळा ऐकलेलं आहे. आता काही कोणी खराब झालेले मळके कपडे घालून तर कुठे जात नाही, स्वाभाविकच. पण जे कपडे आपण निवडतो स्वतःसाठी, ते इतरांना छान दिसतात म्हणून आपण निवडून उपयोग नसतो. एखादा ड्रेस असतो, तो माझ्या मैत्रिणीला छान दिसतोय किंवा माझ्या बहिणीला छान दिसतोय म्हणून मी पण घेतला, मला पण तो आवडतोय इथपर्यंत ठीक आहे, पण तो
आपल्यावरती किती छान दिसतोय. इथे रंगाचा किंवा आपल्या चेहऱ्याच्या कलरचा अजिबात संबंध नाही. तो ड्रेस घातल्यानंतर तुम्हाला कम्फर्टेबल वाटतंय का? तुम्हाला वाटतंय का की ठीक आहे, मी आता या ड्रेसमध्ये कुठेही जाऊ शकेन, 4 माणसांसोबत बोलू शकेन, मला तो व्यवस्थित कॅरी करता येतोय, हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये येतोय का? की फक्त मला तो आवडलाय म्हणून मी घातलाय, पण तो असा इतका अस्ताव्यस्त आहे की मला तो आवडणंच कठीण जातंय, तो माझ्याच्याने पेलतच नाहीये, तर त्या ड्रेसचा काय उपयोग असतो? अशाच बऱ्याचशा गोष्टी असतात. हे फक्त मुलींच्या बाबतीत नाही, तर मुलांच्या बाबतीत सुद्धा. तुम्हाला काय आवडतं? कोणत्या प्रकारचे शर्ट्स आवडतात? स्लीवलेस आवडतात की ज्याचे शॉर्ट हँड्स असतात ते आवडतात? त्याप्रमाणे खरेदी करा. ट्राउझर्स असतील, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या कपड्यांमध्ये येतात. आणि आपण काय करतो, दुसरं कोणीतरी वापरत असतं, दुसऱ्या कोणाच तरी आपण तो ड्रेस पाहिलेला असतो किंवा दुसऱ्या कोणीतरी तशी वेशभूषा केलेली असते, मग आपल्याला वाटतं की अरे मी पण ट्राय करायला हवं, किंवा हे काहीतरी ट्रेंडिंग आहे, काहीतरी फॅन्सी आहे, फॅशनेबल आहे, नवीनच मार्केटमध्ये आलंय, मग मी का वापरू नये, बघूया तरी ट्राय करून. असं करून आपण बऱ्याचशा गोष्टी खरेदी करतो. ते कपडे घरी आणल्यानंतर आपल्या लक्षात येतं की अरे रे, हे तर मला छान दिसतच नाही, किंवा एवढं मला काही याच्यामध्ये कम्फर्टेबल वाटत नाहीये. तर असं होऊ नये. नीटनेटके कपडे असावेत, तसेच ते कपडे तुम्हाला छान वाटतील असे असावेत. तुम्ही स्वतःकडे जेव्हा एखादा कपडा घातल्यानंतर पाहता, एखादा ड्रेस घातल्यानंतर पाहता की हो मला छान वाटतंय, मला कम्फर्टेबल वाटतंय, आरामदायी वाटतंय या वेशभूषेमध्ये, तरच त्याचा उपयोग असतो. तुम्हाला जेव्हा मनापासून कम्फर्टेबल वाटतं, तुम्हाला वाटतं की अरे वा ह्याच्यामध्ये मला छान वाटतंय, तर बरंच मनावरचं दडपण तिथेच हलकं होतं. मग मी बाहेर जाईन, मीटिंग मध्ये जाईन, मग मला नाही व्यवस्थित वागता येणार, उठता येणार, व्यवस्थित बसता येत नाहीये या कपड्यामध्ये, तर त्याचा काय उपयोग नसतो. मग तुमचं अर्ध लक्ष ते तुमच्या वेशभूषेकडे जातं की अरे बापरे, व्यवस्थित तर दिसतंय ना, काही ऑकवर्ड तर वाटत नाहीये ना, असं काहीच. जेव्हा तुम्ही तुमच्यासाठी कपडे निवडत असता त्यावेळेला या सगळ्या गोष्टींचा विचार जरूर करा. सो बॉडी लँग्वेज सोबतच तुमच्या कपड्यांकडे लक्ष द्या, त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व आकर्षक बनायला खूप मदत होते. तिसरा मुद्दा हा की चांगले लिस्नर बना. कुणीतरी आपल्याला काहीतरी सांगत असतं, ते त्या माणसासाठी महत्वाचं असतं, पण आपण त्याकडे लक्ष देत नाही, किंवा समोरची व्यक्ती बोलत असते, आपण मध्येच काहीतरी आपलं त्यामध्ये घुसळण्याचा प्रयत्न करतो, नीट ऐकून घेत नाही. समोरचा माणूस काय म्हणतोय ते आधी ऐकून घ्या. त्या व्यक्तीचं बोलणं पूर्ण झाल्यानंतर मग तुम्हाला काय वाटतंय त्याविषयी ते सांगा. मध्येच तुमचं काहीतरी त्यामध्ये मिक्स करू नका, किंवा मध्येच काहीतरी वेगळ्या प्रकारचे रिएक्शन देऊ नका. आपल्याला कधी कधी फार राग येतो, कधी कधी खूप चिडचिड होते, पण ऍटलिस्ट समोरची व्यक्ती काय म्हणते ते ऐकून तरी घ्या, आणि नंतर त्यावरती तुम्हाला राग व्यक्त करायचा असेल तर तो व्यक्त करा, तुमची चिडचिड असेल तर ती व्यक्त करा, पण आधी चांगले लिस्नर बना. बऱ्याच वेळी असं होतं की आपण ऐकूनच घेत नाही, किंवा काहीतरी अर्धवट ऐकलेलं असतं आणि मिसअंडरस्टँडिंग इतकं होतं की मग त्यातून काहीतरी वेगळ्याच गोष्टी क्रिएट होतात. तर तसंही होऊ देऊ नका. जी व्यक्ती तुम्हाला काही सांगत असते ना, त्या व्यक्तीच्या नजरेमध्ये तुमचं व्यक्तिमत्व पडतं. त्या व्यक्तीला वाटतं की अरे मी एवढं सांगत होतो, पण ह्याला हे एवढंच कळलं, किंवा मी इतकं काही काही सांगितलं याला, परवा मी इथे गेलो होतो, तिथे अशी घटना झाली, किंवा हे असं माझ्या बाबतीमध्ये परवा झालं, मी हे सांगितलं होतं त्याला, त्याचं लक्ष तेव्हा कुठे होतं, त्याने ऐकूनच नाही घेतलं माझं पूर्ण. मी एवढा वेळ बडबडत होतो, 1 तास बडबडत होतो, पण कितीच ऐकून घेतलं, किंवा माझं पूर्ण ऐकून घेतलंच नाही, असं सुद्धा होतं. अर्धवट तरी ऐकून घेतलं, पूर्ण ऐकून घेतलं नाही, किंवा मी काय सांगितलं ते त्याला कळलंच नाही, कारण त्याचं लक्षच नव्हतं. मी एक सांगितलं आणि त्याने त्याचा वेगळाच अर्थ घेतला, असं सुद्धा होतं. त्यामुळे पहिल्यांदा चांगले लिस्नर बनण्याचा प्रयत्न करा. आता यातला पुढचा मुद्दा
पुढचा मुद्दा असा की लोकांसोबत इंटरॅक्शन करताना काही गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे, आणि त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट ही असते की लोकांना पॉझिटिव्ह एनर्जी देणं. आता ही कशी द्यायची, तर साध्या साध्या गोष्टी असतात ज्याने समोरची 4 माणसं इम्प्रेस होतात. कुणीतरी तुम्हाला काहीतरी सांगतं, ती छोटीशी अचिव्हमेंट असते त्या माणसाची, की मला इथे बक्षीस मिळालं किंवा माझ्या बॉसने माझं कौतुक केलं या कामासाठी. आपल्या आला ते त्याचं काहीच नसतं फारसं, आपण म्हणतो ओके ठीक आहे. कुणीतरी आपल्याला काहीतरी असं छोटस सांगतं, त्यावेळेला त्या माणसाला कॉम्प्लिमेंट द्यायला विसरू नका, की अरे वा फारच छान, मस्त असं, मग आता तुझं प्रमोशन पक्क. असं जरी तुम्ही काहीतरी तरी बोललात ना, तरी त्या समोरच्या व्यक्तीला त्यातून उत्साह वाटतो, प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे लोकांना कॉम्प्लिमेंट द्यायला विसरू नका, लोकांची चौकशी करायला विसरू नका. आता लोकांची चौकशी करायची म्हणजे काय रस्त्यावरती जाऊन सगळ्यांना विचारायचं का, ए बाबा तू कसा आहेस? अजिबात नाही. कोणतरी असतं जे आजारी असतं, अगदी आपल्या ऑफिसमध्ये असेल किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये असेल, भले आपल्या अगदी घरातलं म्हणजे जी आपली मेन फॅमिली आहे त्याचा हिस्सा नसते ती व्यक्ती, पण अगदी आपलं जवळचं रिलेशन असतं. मग कोणीतरी आजारी असतं, कोणाचा तरी जॉब मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला असतो, कोणाला काहीतरी आर्थिक अडचण असते. ती व्यक्ती भेटल्यानंतर ऍटलिस्ट आपण चौकशी तर करू शकतो. किंवा आपल्या शेजारचं कोणीतरी असतं जे कुठल्या तरी प्रॉब्लेम मधून जात असतं, ती व्यक्ती अचानक आपल्या समोर येते, आपण चौकशी करणं हे आपलं काम आहे, की काय झालं, कशा आहेत गोष्टी, व्यवस्थित आहे ना सगळं. ही साधी चौकशी सुद्धा आपुलकीचं रूप असते. त्यातून तुमचं जे कनेक्शन असतं समोरच्या व्यक्तीसोबत ते अजून उत्तम बनतं, ते अजून छान बनायला मदत होते. लोकांना फक्त शब्द हवे असतात, उबदार शब्द, जे त्यांना मिळाले ना की त्यांच्यासाठी तुम्ही खास बनता, त्यांच्यासाठी तुमचं जे व्यक्तिमत्व आहे ना ते सकारात्मक बनतं. हा, ह्याच्यासोबत बोललं ना की बरं वाटतं, किंवा ह्याच्यासोबत थोडा वेळ अगदी 2-3 मिनिटं जरी संवाद झाला ना तरी छान वाटतं. तर आकर्षक व्यक्तिमत्व स्वतःच बनवण्यासाठीचा हा एक मार्ग, लोकांना पॉझिटिव्ह एनर्जी देणं. तर हा होता आजचा व्हिडिओ, आणि ह्या साध्या सोप्या सवयी आहेत ज्या तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये अंमलात आणू शकता. तुम्हाला काय वाटतं याविषयी? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि अशा छान छान कॉन्टेंट साठी चॅनल फॉलो करायला विसरू नका. या चॅनलवरती इमेज ट्रान्सफॉर्मेशन आपण आपलं कसं करू शकतो, आपली पर्सनॅलिटी आपण कशी बिल्ड करू शकतो, आपला माइंडसेट, यासोबतच फक्त आपलं वैयक्तिक जे व्यक्तिमत्व आहे त्याविषयी न बोलता मी जे काही माझं काम आहे जसं की ब्रँड, जाहिराती, कॉपी रायटिंग याविषयी सुद्धा बोलेन, कारण ते सुद्धा एक प्रकारचं इमेज मेकिंगच असतं, इमेज बिल्डिंगच असतं. फक्त ते काम जे असतं ते ब्रँडसाठी असतं, कंपन्यांसाठी असतं, पण बरंचसं साधर्म्य असतं. एक माणूस जेव्हा स्वतःची इमेज घडवतो, बिल्ड करतो, तसंच एक कंपनी, एक ब्रँड सुद्धा स्वतःची इमेज घडवत असतो. सो अशाच वेगवेगळ्या छान छान कॉन्टेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नव्या व्हिडिओमध्ये अशाच एका छान टॉपिक सहित. तोपर्यंत बाय.